येत्या 5 तारखेला जंतर मंतर येते मोठ्या संख्येने म्हणजे 500 लोक तिथे आता पोहोचलेले आहेत। बाकीची आपल्या या विमानतळावरून जवळजवळ म्हणा 150 ते 200 लोकांनी तिकीट बुकिंग केलेले आहे। आमच्या 27 गावच्या वतीनं आम्ही उद्या बैठक करू आणि आमची किती मंडळी निघतो आम्ही सुद्धा तिकीट बुक करून आम्ही येत्या 5 तारखेला जंतर मंतर येथे जो अधिवेशन चालू आहे त्यासाठी आम्ही तिथे उपस्थित होऊन आमच्या दिबांचं नाव कुठेतरी आठवण करण्यासाठी आमची मंडळी आता चाललेली आहे। हा प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र हा एकवटला आहे, कारण आज भूमिपुत्रांना न्याय मिळवण्यासाठी आम्ही खरोखर प्रयत्न करीत असतो। आमचा एकच उद्देश आहे की आपला आगरी समाजाचा एक चांगला होत करून नेता होऊन गेला ते म्हणजे स्वर्गीय दिबा पाटील साहेब। दिबा पाटील साहेबांचं सांगायचं झालं तर 5 वेळा आमदार, 2 वेळा खासदार, 1 वेळा विरोधी पक्ष नेता होऊन गेला आणि आपल्या महाराष्ट्राच्या सीमेवर जे आंदोलन केलं आंदोलनामध्ये 11 महिने तुरुंगवास त्याही भोगला। म्हणजे आपला हा नेता समाजातला एवढं समाजासाठी केले। गृह हत्या कायदा म्हणजे मुलींना वाचवण्याचं काम कोणी केलं असेल तर हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही तर देशात यो कायदा अंमलात आणण्याचं काम हा स्वर्गीय दिबा पाटील साहेबांनी केलेला आहे। म्हणून दिबांचं नाव जर या विमानतळाला लागलं तर आपल्या या जगामध्ये आणि इंटरनॅशनल मध्ये एक नाव रोशन होईल। हा कोण दिबा तर दिबांचा खरोखरच जो केलेली पोचपावती आहे ते पोचपावती तर आपल्या प्रकल्पग्रस्तांना 12.5% मिळवून दिले, 22% मिळवून दिले। म्हणजे हे समाजासाठी त्यांनी अहोरात्र मेहनत केली, 1 रुपया सुद्धा ते कमवलं नाही। फक्त जनतेची सेवा ही ईश्वर सेवा अशी ते प्रामाणिकपणा काम केला। तीच भूमिका घेऊन आज आम्ही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आज आम्ही 1 रुपया कुठला प्रकार घेत नाही। स्वतःहून आम्ही जे ठाणा, रायगड, पालघर कुठलेही मुलगा आला कामाला लागला तरी आमच्या कमिटीच्या माध्यमातून आम्ही कामाला जॉईन करतो, कोणाकडून 1 रुपया घेत नाही। यात फसवणूक वेगवेगळे होतोय, काही लोक फसवणूक करतात, 30,000 द्या तुम्हाला इथे कामाला लावतो, त्या 3 माणसांना आम्ही पकडून पोलीस स्टेशनला कंप्लेंट करून आतमध्ये सुद्धा आम्ही टाकलेले। म्हणून मी पत्रकार बंधूंना मी तुम्हाला सांगतो की माझा वाढदिवसाचा औचित्य असून आज सकाळपासून जे माझ्यावर असला प्रेम सर्व मंडळींनी येऊन चांगल्या प्रकारे उपस्थिती दाखवली। मला ते फुलांचा वर्षाव जसा केला तसा सगळ्याही माझ्या पाठीवर हात मारली का असाच पुढे जा, तसाच परमेश्वराला मी प्रार्थना करतो, हे परमेश्वरा मला सुबुद्धी दे, हे जनतेची सेवा करण्याची जी मला संधी देतो अशी संधी मिळत राहील। संधीचं सोनं करण्याची आमच्यावर आमच्या कमिटीच्या माध्यमातून आणि मी स्वतः जातीनं मी लक्ष ठेवत असतो। खरोखरच हेच आम्हाला भाग्य समजतो का जशी जनतेमध्ये समाजाची सेवा करावा ही भूमिका आमच्या हातामध्ये घडत आहे, हेच आमचं भाग्य समजावं। दिबांची वारी दिल्ली दरबारी जंतर मंतर येत्या 5 तारखेला 10 ते 5 हा आम्हाला टाइम दिलेला आहे ना। त्या टायमामध्ये मोठ्या संख्येने आपल्याला 500चा परमिशन द्यायला दिलेला आहे, परंतु 500 नाही तर 1000 लोक तिथे होतील। पण मोठ्या संख्येने दिबांची वारी दिल्ली दरबारी आम्ही 100% पोहोचणार आहोत। आता बघितलं 9 तरुणाई आंदोलन जो जंतर मंतर ठेवला, 24 दिवस त्याही उपोषण केला, काही केला, पण शेवट हक्क ज्या मंत्र्याला राजीनामा पाहिजे तो राजीनामा घेतला। शेवट करता अर्थ परमेश्वर जंतर मंतर न्याय मिळतो त्यासाठी आमची एक भूमिका आहे। जर नाही मिळली तर याच्या पुढे वेगळं आंदोलन असेल, आम्ही बोलून दाखवत नाही, आम्ही करून दाखवणार। आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक, कमेंट आणि शेअर करा।